लग्न जमवून देण्याचं आमिष दाखवत भोंदूगिरी केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे। विशेष म्हणजे नाशिकच्या अमरधाममध्ये मध्यरात्री अघोरी पूजा करत गुजरात येथील पीडित महिलेकडून लग्नासाठी तब्बल 77,000 रुपये उकळण्याची देखील माहिती समोर आली आहे। मी गुजरातून आली आहे, वलसाडतून। जितू अण्णाराव पवार आहे ना, त्याच्या संग माझं बोलणं झालं होतं। त्यांनी मला प्रपोज केला होता लग्नाची आणि मी हा म्हणलेली होती आणि नंतर तो पलटून गेला। तो मी त्याचा तो विशाल खटंगडे जो भोंदू बाबा तो त्याचा गुरु होता। तो त्यांनी मला असं बोला की तुला जितू संग लग्न करायचं असेल तो तुला विधी पूजा सगळं वेगवेगळं करायला लागेल। तो मला संचानात भूमीत घेऊन गेला, तेव्हा जितू पण आला होता माझ्या संग आणि ते लोकांनी दोघांनी मिळून ते पूजा केलं। निंबू ते काही टाकलं, तांदूळ आणि कुंकू 2 निंबू कापून गंगेत फेकलं आणि 3 निंबूत समसानं ते माणूस जला होता ना तिकडं मध्ये बसला होता आणि तिकडं टाकून आणि येऊन गेला। पैसे माझ्याकडं किती 77,000 रुपये घेतलेला आणि जेव्हा मी पैसे मागायला गेली तर तो म्हणतो तो लग्न नाही थोडी म्हणतो अजून तुला पैसे द्यायला लागेल। पैसे मी म्हणले मला आता पैसे द्यायचे नाही, माझे पैसे देऊन टाका। तो मला बोलला तू पैसे दे, जर तू मागितले ना तुला मी मारून टाकणार। मला शिवे पण दिलं त्यांनी आणि जितू पवारनी मला मारलं पण। पीडित महिलेला दमदाटी आणि मारहाण केल्याप्रकरणी प्रियकर जितू पवार आणि भोंदू विशाल खडांगळे यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून हे दोघेही सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। नाशिकमधील हा वर्षभरातील तब्बल 12वा गुन्हा असून हा भोंदू बाबा विशाल खडांगळे यांनी आणखी काही लोकांची फसवणूक केली असल्याची शक्यता देखील आहे। त्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी पुढे येऊन याची अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार नोंदणी अथवा पोलिसांकडे तक्रार दाखल करावी असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आलंय। गुजरातच्या बलसावडून एक पीडित महिला जिचा प्रियकर नाशिकला होता त्याने तिला लग्नाचा आमिष दाखवलं होतं, परंतु तो नंतर पलटला आणि त्या मुलीने मग त्याचा पाठपुरावा केला। त्याने तिला पंचवटीत राहणाऱ्या एका भोंदूकडे नेलं। त्या भोंदूने तिला सांगितलं की स्मशानात तुझी पूजा करावी लागेल, त्याच्यासाठी त्याने तिच्याकडून ऑनलाईन काही मोठी रक्कम घेतली, पण तिचे लग्न जमले नाही आणि म्हणून तिने पैसे परत मागितले। मात्र त्याने देण्यास नकार केला आणि तिचा जो प्रियकर होता तोही त्याचा चेला झाला। आणि तिला पत्रकारांच्या मार्फत महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीच्या कार्यकर्त्यांचा संपर्क मिळाला। आम्ही तिला पोलीस स्टेशनला नेले आणि आज तिच्या त्या भोंदू विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। नाशिकच्या भोंदू खराच्या प्रकरणानंतर राज्यभर भोंदूगिरीचे गुन्हे दाखल होत आहेत। यामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा 12वा गुन्हा आहे। खरं तर हा जो भोंदू बाबा आहे याला अटक जरी झाली असली तरी त्याने अनेक लोकांना फसवल्याचं आम्हाला शंका आहे। म्हणून यामध्ये अनेक लोकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पोलिसांशी संपर्क साधावा अशी आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा भोंदूगिरीच्या प्रकरणाने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास भद्रकाली पोलीस करत आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।